मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या गॅबियन वॉलच्या कामावर यंदाच्या पावसानेच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अवघ्या 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीलगतचा मातीचा भराव वाहून गेल्याचे चित्र समोर आलं असून घाटातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. घाट परिसरात उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलच्या दोन्ही बाजूंना करण्यात आलेला मातीचा भराव पावसाच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. परिणामी संरक्षक भिंतींची स्थिरता आणि संपूर्ण बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत. कोट्यावधी रुपयांच्या खर्चातून उभारलेल्या या कामाची अशी अवस्था झाल्याने सार्वजनिक निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. परशुराम घाट दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळणे, माती घसरणे आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होणे अशा समस्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या 3 वर्षांत घाट सुरक्षित करण्यासाठी विविध उपाययोजनांवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात प्रत्येक पावसाळ्यात तेच चित्र समोर येत असल्याने या कामांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या पेढे गावासाठीही हा धोका कायम आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर घाटातील माती घसरण्याचा किंवा दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संरक्षक उपाययोजना कागदावर प्रभावी दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांची टिकाऊपणा आणि गुणवत्ता समाधानकारक नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. यंदाच्या पावसाने पुन्हा एकदा परशुराम घाटातील सुरक्षा व्यवस्थेचे वास्तव उघड केलंय. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी दीर्घकालीन, शास्त्रीय आणि दर्जेदार कामांची आवश्यकता असल्याचे अधोरेखित झालं आहे. आता राष्ट्रीय महामार्ग विभाग या कामांची तातडीने दखल घेऊन दोषी कामांवर कारवाई करणार का, तसेच घाटातील सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविणार का, याकडे प्रवासी आणि स्थानिकांचे लक्ष लागले आहे. 24 न्यूज रत्नागिरी चिपळूण. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.